नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आता संध्याकाळचे 6 वाजत आहे बऱ्याचशा भागामध्ये। आज मध्यरात्री 25 ऑगस्ट 2026 रोजी बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज, तर काही ठिकाणी आपल्याला कोरडं वातावरण असणार आहे। तर या ठिकाणी ती कोणती जिल्हे कोणती तालुके आहे ते आपण कोणता प्रदेश आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओला कुठे स्किप न करता तुमच्यासाठी खूपच उपयुक्त असणारा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो, कुठेही स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आणि तुम्ही चॅनलवरती व्हिडिओवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून अशाच नवनवीन हवामान अपडेट आपल्यापर्यंत दररोजरित्या पोहोचत राहील। आता रडारवरती तुम्ही बघू शकता बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला दाट असे ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे। तर कोणती जिल्ह्यामध्ये किती पाऊस पडणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर सुरुवात करूया मित्रांनो पश्चिम किनारपट्टी लगतच्या प्रदेशाकडून। या ठिकाणी रडारवरती तुम्ही बघू शकत असाल मित्रांनो की मीरा भाईंदर आहे, त्यानंतर इकडे ठाणे वसई विरार आहे, त्यानंतर मानुरी मुंबई आहे, मुंबई उपनगर आहे, त्यानंतर उरण नवी मुंबई, त्यानंतर खपरोली ठाणे उल्हासनगर पनवेल या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं अलिबाग आहे, त्यानंतर इकडं मुरुड, त्यानंतर इकडं नागोठाणे भरणडोल, त्यानंतर इकडं या ठिकाणी बघू शकाल मित्रांनो दापोली आहे, चिपळूण आहे, दाभोळ आहे, रखेड, तर जयराग, रत्नागिरी, कंकावली, सावंतवाडी या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं या ठिकाणी तुम्ही रडारवरती बघू शकाल कोल्हापूर आहे, सांगली, निपाणी, कराड, विटा, वडूज, कोंडाली, राजापूर, कंकाव, त्यानंतर इकडं या ठिकाणी भोर, पुणे, चाकण, सासवड या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं या ठिकाणी जुन्नर आहे, अकोले, घोटी, त्यानंतर इकडं सिन्नर आहे, संगमनेर, नाशिक, निफाड, दिंडोरी, पेठ, त्र्यंबकेश्वर, त्यानंतर इकडं पिंपळनेर, त्यानंतर इकडे साक्री, नंदुरबार या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे चांदवड आहे, मनमाड आहे, येवला आहे, कोपरगाव, निफाड, लोणी आहे, त्यानंतर श्रीरामपूर आहे, त्यानंतर इकडं अहिल्यानगरचा जो प्रदेश, दौंड, इंदापूर, बारामती या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं पंढरपूर आहे, सांगोली आहे, बार्शी, त्यानंतर सोलापूर, धाराशिव, जामखेड, बार्शी, बीड, पैठण हा जो प्रदेश आहे मित्रांनो, हा प्रदेश आपल्याला कोरडा असणार आहे मित्रांनो। या प्रदेशामध्ये आपल्याला फारसा पाऊस पडताना दिसणार नाही। त्यानंतर इकडं सोलापूरचा जो पूर्वेकडला जो भाग आहे मित्रांनो, अक्कलकोट आहे, तुळजापूर आहे, धाराशिव आहे, लोहारा आहे, तेर आहे, त्यानंतर कळंब आहे, कैज, अंबेजोगाई, परळी, वैजनाथ, लातूर, औसा, निलंगा, लोहारा, उमरगा, शिरूर, अनंतपाल या प्रदेशामध्ये आपल्याला विखुरलेल्या स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण वळूया मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा जो प्रदेश आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी रडारवरती बघू शकत देवरी आहे, फुलंब्री आहे, भोकरदन आहे, पैठण आहे, त्यानंतर इकडं कन्नड आहे, पिसोर आहे, चाळीसगाव, त्यानंतर पाचोर आहे, त्यानंतर इकडं परोळा, एरंडोल, अंबळनेर, धुळे, त्यानंतर इकडं जळगाव आहे, यावल आहे, भुसावळ, जामनेर, रावेर, मुक्ताईनगर हा जो प्रदेश आहे मित्रांनो, या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं जालनाचा जो प्रदेश आहे, जालना, देऊळगाव राजा, त्यानंतर इकडे जाफराबाद आहे, परतूर आहे, मंठा आहे, शेलू आहे, पाथरी आहे, माजलगाव आहे, जिंतूर आहे, गंगाखेड, परभणी, त्यानंतर पूर्णा, बसमत, नांदेड, कंधार, मुखेड, नायगाव, पेठ, उमरी, भोकर, हिमायतनगर, त्यानंतर उमरखेड, भैसा, धर्माबाद या प्रदेशामध्ये आपल्याला विखुरलेल्या स्वरूपामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण वळूया मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यामध्ये, यवतमाळ आहे, त्यानंतर डिग्रस, दारवा, नेर, आर्णी, पुसद, पांढरकवडा, आदिलाबाद, त्यानंतर वरोरा आहे, चंद्रपूर आहे, त्यानंतर इकडं वर्धा, हिंगणघाट या प्रदेशामध्ये आपल्याला विखुरलेल्या स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे कारंजा, लाड आहे, वाशिम आहे, त्यानंतर अकोला, अकोट, खामगाव, मेहकर, चिखली, त्यानंतर इकडं बोदवड, बऱ्हाणपूर, त्यानंतर बुलढाणा, जालना,
शेवगाव, त्यानंतर इकडं अकोट आहे, अचलपूर, परतवाडा, अमरावती, आर्वी, वरुड, काटोल, वर्धा या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला विखुरलेल्या स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं काटोल आहे, संसार, नागपूर, उमरेड आहे, भंडारा आहे, ब्रह्मपुरी आहे, त्यानंतर इकडं गोंदिया आहे, वारासिवनी आहे, चिखली आहे, त्यानंतर इकडं राजनंदनगाव आहे, त्यानंतर इकडं या ठिकाणी कापसी, त्यानंतर इकडं या ठिकाणी चंद्रपूर आहे, गडचिरोली आहे, चमरोशी आहे, त्यानंतर ब्रह्मपुरी या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला विखुरलेल्या स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. तर ही होती मित्रांनो 25 ऑगस्ट मध्यरात्री दरम्यानचा हवामानाचा अंदाज. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.